काँग्रेसकडून ईसीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. रात्रीतून 76 लाख मते कशी वाढली, उत्तर द्या. नाना पटोले व्हिडिओ आणि पुरावे मागितले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला आणि या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे काम केलं नाही असा आरोप केला जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पटोले म्हणाले, संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर जे मतदान झालं आहे त्याचे फोटो दाखवा आणि हे मतदान कोणत्या सेंटरवर झालं, 7.5% मतदान कसं वाढलं हे गंभीर आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे या सर्वांचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे. जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोगच करते आणि हे या सर्व मुद्द्यातून सिद्ध होते. पत्रकार परिषदेत नाना पटोले पुढे म्हणाले, आमची मीटिंग सुरू आहे. पडलेल्या उमेदवारांची मीटिंग चालू आहे. आम्ही हे विषय कोर्टात पाठवू. ही सर्व आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा संशय व्यक्त होतोय. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद घेतली नाही. मतदानाचा हा फरक जाणवतोय आणि एकूणच मतदानाचे जे प्रमाण वाढलं आहे त्यात जवळपास 76 लाख मतांची वाढ झालेली आहे. मग ही वाढ कशी झाली? तुम्ही आम्हाला जे सांगताय की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, त्या लाईन कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरच्या असतील. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्याची फोटोग्राफी, व्हिडिओ हे सगळं निवडणूक आयोग करतं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं मतदान 58.22% होतं. मग असं काय होतं की रात्री 11:30 वाजेपर्यंत तुमचं मतदान झालं, त्याच्यामध्ये तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण जवळपास 7.5% वाढलं आणि याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगानं द्यावं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या या मतदानासंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांकडून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने जर 2 तासांनी जो रिपोर्ट ते द्यायचे की किती पर्सेंटेजमध्ये मतदान झालं, त्यामुळे 7 वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर 7 वाजताचं मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो 9:30 वाजता आला, म्हणजे अर्ध्या तासाच्या उशिरा आला. 9:30, मग दुसरा 11चा 11:30, मग 1चा 1:30, असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला. संध्याकाळी 5 वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला, एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते 58.22% मतदान झालेलं असं त्यांनी 5 वाजता निवडणूक आयोगाने कळवलं. पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी 11:30 वाजता जवळपास 65.2% मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री 11:30 वाजता कळवलं. आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती 1 मिनिटाची आहे. 1 मिनिटामध्ये म्हणजे 58.22% मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे 5 वाजता. रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं 65.2%. म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे 1 मिनिटाच्या हिशोबानं तो जवळपास 60 तासाचा वेळ लागेल आणि यांनी 6.5 तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे. जवळपास हे झाले 20 तारखेचं मतदानाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतं की 66.5% मतदान झालं. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतं, सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात. म्हणजे 7.83% वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे. आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं. अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला, जवळपास हे
एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे, जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मग ही वाढ झाली कशी? आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील. कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील. मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करतंय. मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं, या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही. बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाहायला पाहिजे होती ती पाळली नाही. हे मी तुम्हाला जे आकडेवारी सांगितली त्याप्रमाणे निदर्शनास येते. म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा 58.22% होत असेल, तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं. त्याच्यामध्ये कितीनं वाढलं? एकदम 65.2%. म्हणजे जवळपास हे प्रमाण 7.5% वाढलं. याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन, त्यांचे मिस्टर, त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.